शिरपूर शिवारात 15 दिवसांपूर्वी छोटू मराठे शेतकरी नेहमीप्रमाणे त्याच्या शेतात सकाळी गेले असता त्याच्या गायीचे 2 महिन्याचं पिल्लू मृत अवस्थेत दिसले। त्या पिल्लाला गळ्याला व मागील बाजूस मोठमोठे दातांचे असलेल्या जखमा दिसून आल्या। ते बघून घाबरले व त्यांनी शेजारी शेतकरी प्रकाश गुरव यांना बोलावून ते दाखवले। पिल्लावर असलेले दाताचे जखम बिबट्याचे असल्याचे संशय आल्यावर ही घटना वन विभाग अधिकाऱ्यांना कळवले असता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच रात्री शेतात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असता शेतात बसवलेल्या कॅमेऱ्याच्या मध्ये बिबट्याचा वावर दिसून आला नाही। नंतर संपूर्ण परिसरात हे काम बिबट्याचे असावे या भीतीचे वातावरण पसरले होते। त्यानंतर आज सकाळी लाकड्या नाल्यात परिसरात असलेल्या राखणदाराला बिबट्याचे दर्शन झाले। परिसरातील शेतकरी गोळा झाले व त्यांनी वन विभाग अधिकाऱ्यांना कळवले। वन विभागाची संपूर्ण टीम तात्काळ निमझरी रस्त्यावरील भिलाटदेव जवळील लाकड्या नाल्याजवळ पोहोचले। दरम्यान बिबट्याला पकडून पिंजऱ्यात बंद करण्यात आले। नंतर पकडलेल्या बिबट्याला प्रथमोपचार करून धुळे येथील वन विभागाकडे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले। किती दिवसापासून त्या बिबट्याच्या वावर होता त्या ठिकाणी? मागच्या 15 दिवसापासून आमच्या शेताला बाजूला असलेल्या एका शेतामध्ये गायीचं 2 महिन्याचं पिलू होतं। त्या पिलूला रात्री त्या बिबट्याने मारून त्याचे फस्त केलेलं होतं। ते सकाळी पाहिल्यावर ते शेतमालक छोटू मराठे म्हणून त्यांनी बघितल्यावर मला बोलवलं की हा या पिलाला कोणीतरी खाल्लेलं आहे। मग मी जेव्हा तिथं पाहिल्यावर ते पिलाच्या मानेवर आणि मागच्या बाजूला मोठमोठे दातांनी खुरटलेले दिसले आणि दात लावलेले दिसले। त्याच्यावरून असा अंदाज आला की हा जो प्रकार आहे हा बिबट्याचाच प्रकार आहे व ते आम्ही वन विभागाला 15 दिवसापूर्वी सांगितले होते। त्यांनी त्या जागेवर कॅमेरा लावून रात्रभर त्याचे शोध घेतला पण कॅमेऱ्यांमध्ये ते बिबट्याचे काही दिसले नाही। मग आज सकाळी जेव्हा मी शेतातून दूध घेऊन सकाळी 8 वाजता त्या नाल्यामधून आमच्या नेहमीचा जाण्या येण्याचा नाला आहे तो, त्याच्यातून मी जेव्हा घरी निघालो त्याच्या 5 मिनिटानंतर माझ्या माणसाचा फोन आला की नाल्यामध्ये बिबटा आहे। मग मी परत शेतात गेलो। आम्ही ते शेतातल्या परिसरातले शेतकरी आशिष पाटील व आम्ही ते पोलिसांना आपला वन विभागांना फोन केला व वन विभागाचे अधिकारी व त्यांची सगळी टीम तिथे आली। त्याच्यानंतर त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन करून जवळजवळ 3 तास ते ऑपरेशन चाललं आणि त्याच्यानंतर त्या पिल्लाला बिबट्याला पकडून बाहेर काढण्यात यश आले। त्या प्रसंगी त्या परिसरातील शेतकरी प्रसाद पाटील, आशिष पाटील, आप्पा पाटील असे असंख्य शेतकरी, महेश चौधरी, दुर्गेश चौधरी, जितू धनगर असे भरपूरसे शेतकरी, विजू धनगर तिथं आले व त्यांनी सगळ्यांच्या मदतीने वन विभागाला ते बिबट्या पकडण्यास मदत केली सर्वांनी।